नमस्कार. भूमिती सत्र मालिकेतले हे आज आपले 12वे सत्र आहे. आयोजित सत्रांपैकी हे शेवटचं सत्र आहे, पण आगाशे सरांनी मागच्या सत्रामध्ये जसं सांगितलं तसं आपण एक ऍडिशनल सत्र पुढच्या शनिवारी आयोजित करतो आहे. तर ते एक शेवटचं सत्र राहील आपलं भूमिती सत्र मालिकेतलं. तर आजचा आपला सत्राचा विषय आहे तार्किक सिद्धता. मी खूप काही वेळ घेणार नाही, ऑलरेडी आपला भरपूर वेळ गेलेला आहे. तर मी आगाशे सरांना विनंती करते की त्यांनी सत्राची सुरुवात करावी. नमस्कार. आपला पहिला काही वेळ बोलून झाला आहे की ज्यामध्ये कोणतंही विधान हे जर त्या भाषेत कसं करायचं ते सांगून झालंय. फक्त त्याची आठवण करून देतो की एखादं विधान जर मध्ये केलं तर जरच्या पुढची जी वाक्य असतं, तुकडा असतो वाक्याचा, तो म्हणजे दिलेली माहिती असते आणि तरच्या पुढचा भाग म्हणजे त्या माहितीचा निष्कर्ष. म्हणजे जर एखादी आकृती त्रिकोण असेल तर त्रिकोणाच्या मापांची बेरीज 180. म्हणजे यामध्ये जरच्या पुढे त्रिकोण द्यायला पाहिजे आणि तर निष्कर्ष की त्याच्या कोणांची बेरीज 180. फक्त हे जर करून झाल्यावर आपण या गुणधर्माची सिद्धता लिहिताना पक्ष लिहिताना एक आकृती काढतो. म्हणजे एक त्रिकोण दिला आहे असं न म्हणता ABC हा त्रिकोण आहे असं पर्टिक्युलर बोलतो. मग साध्य काय लिहितो? A चं माप अधिक B चं माप अधिक C चं माप बरोबर 180. त्यामुळे कोणतंही विधान जर मध्ये करणं आणि पक्ष साध्य त्यांना कळणं म्हणजे मला दिलंय काय आणि शोधायचंय काय. बऱ्याच उदाहरणात हे दिलेलं आणि शोधायचं हे उदाहरणातच असतं. म्हणजे जसं गुणधर्म आता मी सांगितलं त्यात हे कळत नाही, त्याच्यावरनं जर वर्ण ठरवावं लागतं. पण उदाहरणात असं दिलेलंच असतं की हे जर माहिती दिलेली असेल तर हे सिद्ध करा. त्यामुळे साध्य काय वेगळं सांगावं लागत नाही, म्हणजे ते कळतं. फक्त आता पुढचा विचार काय तो सगळ्यात महत्वाचा आहे की या प्रकारचं 3 प्रकारच्या सिद्धता त्यावेळी आपण डिस्कस केले थोड्याशा. त्यातली एक आहे ती वाटणे भासणे आढळणे. म्हणजे आपल्याला इंट्युशनली कळलं पाहिजे की आहे का नाही. उदाहरणार्थ तुम्ही काढला काटकून म्हणला हा लघु कोण आहे सिद्ध करा, तर मुलं पहिल्याच वाक्याला म्हणतात की जर जरा काहीतरी गडबड होती, तू सांगायला चुकलं का आमचं ऐकायला चुकलं काहीतरी, पण त्यांचे पटतच नाही म्हणून की सरांनी काढलाय काटकून म्हणतायत हा लघु कोण आहे सिद्ध करा. याला आमच्या कोर्टाच्या भाषेत म्हणतो दाखल करून घेण्याच्या लायकीची सुद्धा केस नाही. त्यामुळे इंट्युशनली फिलिंग झालं पाहिजे. पण काही वेळा ज्या गोष्टी जशा दिसतात तशा नसतात आणि त्यामुळे त्याचं प्रॅक्टिकल प्रूफ. म्हणून मुलांना आणखी एक सवय लावायची सुरुवातीला की कोणतीही सिद्धता तार्किक घेण्यापूर्वी प्रायोगिक पद्धतीने पडताळून पहा. त्यानंतर गुणधर्म त्यांच्या डोक्यात पक्का ठरतो. त्रिकोणाच्या 3 कोणांची बेरीज 180 असते. त्रिकोण काढा, 3 कोणांची माप घ्या, बेरीज करून पहा 180 होते की नाही बघा. त्यामध्ये 2 गोष्टी, कोण माप कसा ठेवायचा, उलट कोण असेल तर काय करायचं हेही होतं. मोजमाप करता येतं. पडताळून पाहिलं की ते पक्का लक्षात राहतं. सगळ्यात मोठा विषय तो तार्किक सिद्धतांचा आहे, ज्याच्यावरती आज आपण भर देणार. यासाठी पहिली गोष्ट काय असते की आपण नेहमी सिद्धतांचा विचार करण्याची आणि सिद्धता लिहिण्याची पद्धत वेगवेगळी असते खरं. आणि बऱ्याच वेळा हा विचार शिक्षक करतात आणि विद्यार्थी फक्त लिहितात. शिक्षकाने विचार करताना जी पद्धत वापरलेली असते त्याला आम्ही म्हणतो पृथक्करण पद्धत किंवा अनालिसिस. आणि सिद्धता लिहिताना जी पद्धत वापरतात त्याला म्हणतात संयोजन किंवा सिंथेसिस. ते पृथक्करण हे जर त्यांना जमलं बरोबर तर मग बरोबर होतं. यासाठी अगदी छोट्या छोट्या उदाहरणापासून आपण सुरुवात करायची आणि त्यांना ही पृथक्करणाची सवय लावायची, म्हणजे मग त्यांना ते जमतं. एक साधं उदाहरण घेऊया. तुम्ही सगळे शिक्षक असल्यामुळे मी तुमच्यासाठी ते उदाहरण देतो. तुम्ही फार तर तुमच्या तिथे कागदावर रफ आकृती काढून पहा की ABC हा समद्विभुज काटकोन त्रिकोण आहे. म्हणजे ज्याच्यामध्ये B हा काटकोन आहे, AB आणि BC या एकरूप भुज आहेत अशी माहिती दिली आहे. ABC हा समद्विभुज काटकोन त्रिकोण आहे. म्हणजे AB आणि BC यातला कोण 90 आहे आणि AB आणि BC या भुजा एकरूप आहेत ही माहिती दिली आहे बरं का. आणि कसं दिलंय
कोण एचा जर दुभाजक काढला का नाही तर तो बीसीला डी मध्येच येतो. ही माहिती पुन्हा पुन्हा विद्यार्थ्यांना विचारायची, काय दिलंय नक्की सांगा. कारण दिलेलं जर विसरलं तर पुढचं सगळंच विसरलं. आणि दिलेलं विसरायचं म्हणजे तेवढ्या पुरतं नाही, संपूर्ण सिद्धता लिहून पुरी होईपर्यंत दिलंय काय हे पक्क डोक्यात असलं पाहिजे. मला दिली माहिती अशी की काटकोन त्रिकोण एबीसी मध्ये बी हा 90 आहे, एबी आणि बीसी या एकरूप आहेत, आणि कोण एचा दुभाजक काढला तर तो बीसीला डी मध्ये मिळेल. आता मग काय सिद्ध करायचंय, तर दुसरं दिलेली ही माहिती आहे, सिद्ध काय करायचंय, एबी अधिक बीडी बरोबर एसी, अशी असं सिद्ध करायचं. असं म्हटल्याबरोबर मुलांच्या मनात पहिला गोंधळ सुरू होतो. कारण त्यांना काहीतरी पायथागोरस मध्येच आठवतं, आणि मग एबी वर्ग, मग बीडी वर्ग तरी पाहिजे, तर तो एसी वर्ग बरोबर कुठे होतोय. मग पहिल्यांदाच घोटाळा होतो. मग मला सिद्ध काय करायचंय, एबी अधिक बीडी बरोबर एसी, हे त्यांना लिहायला लावायचं. साध्य माझं हे आहे, एबी अधिक बीडी बरोबर एसी. आणि जे साध्य आहे ना त्याच्या पुढे प्रश्नचिन्ह करायचं, म्हणजे मला हे सिद्ध करायचं आहे असा विचार सुरू करायचा. मग आता याचं पृथक्करण कसं करतात बघा. पहिल्यापासून मी काय म्हणणार, एबी अधिक बीडी ना ते बरोबर एसी ते नंतर बघू, पण एबी अधिक बीडी कशी मिळवायची. मग मुलांच्या विश्वास एकदम खेळायचा. मुलांना तुम्ही काय करता, मी लहान होतो, पहिलीत होतो, आणि पहिलीत असताना आमच्या वेळी त्यावेळी पाटी पेन्सिल असते. मग मला पेन्सिली जमा करण्याचा नाद होता बरं. वापरायच्या नाहीत, कारण वापरली तर संपते ना. आणि मग संध्याकाळी जमा करायची ना, एकदा ओतायची आणि एका पुढे एक लावायची, आणि केवढी लांब होती ती बघायची. असाच खेळ असायचा, गंमत असायची. मग मुलांना मी सांगितलं, माझ्याकडे 2 आता खडूचे तुकडे आहेत, त्या 2 खडूंच्या तुकड्यांच्या बेरजे इतका किंवा त्यांच्या लांबीच्या बेरजे इतका लांबीचा मला खडू हवा असतो. तर काय सोपी युक्ती करावी. पोरं लगेच सांगतात, शेजारी शेजारी ठेवून पहा म्हणजे जमेल का, म्हणजे होईल बरोबर. ही शेजारी शेजारी ठेवायची जी युक्ती आहे ती आपण इथे वापरणार. मग मी जर काय केलं, एबी ही भुजा पुढे वाढवली. किती वाढवायची, बीडी इतकी वाढवायची. हे आपण याच्यात सांगणार लिहिताना. पण मी काय मला सांगणार, एबीच्या पुढे बीडी ठेवली सरळ रेषेत, कडू जसे ठेवतात तसे. त्याला मी म्हणलं बीई. म्हणजे आता एबी हा मूळचा रेषाखंड, बीडी वळवला त्यामुळे झाला बीई, आणि आता एबी अधिक बीडी म्हणजे कोण झाला, एई. मग मला म्हणायचं पुढचा आमचा प्रश्न, एई आणि एसी हे एकरूप कसे व्हावे. म्हणजे आम्हाला प्रश्न पडतो, लक्षात ठेवा. पृथक्करणामध्ये हे सिद्ध करायचंय म्हणजे हे सिद्ध करायचंय, हा प्रश्न पडला. आता दुसरा, ए बी एई आणि एसी हे कसं काय एकरूप सिद्ध करावे, हा पुढचा प्रश्न. तुम्ही तुमच्याकडे आकृती समोर ठेवा, म्हणजे मी काय बोलतो ते तुमच्या लक्षात. की मग आपण पूर्वी शिकवलेला कुठे धरू, की 2 रेषाखंड मला एकरूप आहेत असं सिद्ध करायचं असेल तर माझ्याकडे अनेक युक्ती आहेत, पण त्यातली एक पॉवरफुल युक्ती आहे बघा. 2 रेषाखंड एकरूप करायचे किंवा 2 कोन एकरूप करायचे, ही युक्ती आपण साधारणपणे सिद्धता 12वी पर्यंत 80% सिद्धतांना वापरतो. की मला 2 रेषाखंड एकरूप करायचेत का, म्हणजे 2 भुजा एकरूप करायचेत का, 2 कोन एकरूप करायचेत का, ते वापरायचं. मुलांना जरा मेंदूला ताण द्यायला लावायचा. कदाचित मुलांना येणार नाही, पण असा विचार करायचा असतो हे त्यांना कळेल. मग त्यांना म्हणायचं म्हणजे मग काय माहितीये का, आपली एक पॉवरफुल युक्ती, की या दोघांना समाविष्ट करण्यात 2 त्रिकोण तयार केले, आणि ते त्रिकोण एकरूप केले तर जमलं काम. मग पोरं म्हणतात ठीक आहे. मग आता त्रिकोण कसे करायचे, तुमच्याकडे आता ए तयार झालेली आहे, एसी तयार झालेली आहे. मग तो डी आणि ई बिंदू जोडलात का नाही, की इकडे एक त्रिकोण होईल बघा, ए डी ई, आणि तिकडे एक त्रिकोण होईल ए डी सी. गडी घातली की जमतात. मी पोरांना इकडे त्रिकोण झाले. आता 2 त्रिकोण एकरूप केव्हा होतात. मुलांचा सगळ्यात गोंधळ काय असतो माहितीये का, की सर एवढे गुणधर्म आपण शिकतोय 5वी पासून, रोज त्याच्यात भर पडते भूमितीच्या गुणधर्मात. नेमका या सिद्धतेसाठी कुठला गुणधर्म वापरायचा ते आम्हाला कळत नाही, अशी त्यांची एक हे असते. त्यासाठी एक पद्धत वापरतात, त्याला म्हणतात सिलेक्शन एलिमिनेशन मेथड. ती पद्धत सांगण्यापूर्वी मी तुम्हाला गंमत सांगतो, म्हणजे ती पद्धत सांगतानाही तुम्हाला ते उपयोगी पडेल. आमच्या पत्त्यातलं एक जादू असते बरं. ती पत्त्यातली जादू एकदाच मुलांना दाखवायची, पुढच्या वेळी नाही, कारण पुढच्या वेळी दाखवली की कळतं त्याचे काय मानकडे. मग काय केलं, पत्ते पिचायचे, आणि पिचता पिचता
हळू ते खालचा पत्ता काय राजा राणी बघून ठेवायचा, कुठला तरी बदामचा राजा बघून ठेवला आणि मग वरच्यावर पत्ते ठेवायचे. बदामचा राजा खाली शिल्लक असेल इथं पळायचं, काळजी घे, तिथेच राहायचं आणि समोरच्याला प्रश्न विचारायचा. पत्त्यात रंग किती? 2. कोणते? तांबडा काळा. आता तुम्हाला बदामच्या राजाकडे जायचंय, मग तांबड्यामध्ये कोणते 2 प्रकार आहेत? बदाम चौकट. त्यातला कुठला आवडतो? बदाम आवडतो म्हणलं तर फारच छान, कारण बदामचा राजा खालीच आहे. तो म्हणला चौकट आवडतो. म्हणजे बदाम आवडत नाही का? बर बर बर. हा जो बदाम आवडत नाही, ते चित्र किती? राजा राणी गोटू. त्याला कळत नाही हा प्रश्न काय सांगते ते. राजा राणी गोटू. त्यात काय आवडतो? तो म्हणला राजा आवडतो. फारच छान, ये रे राजा, की राजा दाखवायचा. लोकांना वाटतं 52 पत्त्याला काय बरोबर ओळखलंय. बरं, तो म्हणला राणी गोटू आवडतो. वर म्हणजे राजा आवडत नाही का? नाही आवडत. जा रे राजा, आहे काय नाही काय. त्यामुळे आपण काय करायचं, आपल्याला जायचं कुठे त्या दिशेने काम करत राहायचं. मग आता अनेक गुणधर्म असले तरी आता त्रिकोणाच्या एकरूपतेच्या कसोटी व्यतिरिक्त कुठलाही गुणधर्म आपल्याला उपयोगाचा नाही. कारण मला त्रिकोण एकरूप करायचे ना. मी गुणधर्म पाठीवर असलं तरी काय, बाबा कसोटी, बाकोबा कसोटी, कोबा कसोटी, यातलाच काहीतरी वापरायला लागणार. म्हणजे मी पहिल्यांदा त्रिकोणाच्या एकरूपतेच्या 4 कसोट्या वगळता बाकीचे सगळे गुणधर्म एलिमिनेट केले. एलिमिनेशन फर्स्ट, सिलेक्शन आफ्टरवर्ड. म्हणजे आता 4च राहिले. मग विचार करायला लागलो, एचा कोण दुभाजक आहे, म्हणजे दोन्ही कोण तर एकरूप आहेत. येते एक भुजा सामायिक दिसते एडी, म्हणजे एका भुजेचं नाटक जमतं. आता आणखी एक कोण दाखवला तर चालेल, कारण जी भुजा दाखवायची एई आणि एसी तिथे काही नाहीये. आता कोण कुठला? तर इकडचा सी आणि इकडचा ई, हे 2 आपल्याला एकरूप दाखवायचे, असा विषय झाला आता. म्हणजे इथपर्यंत आपण आलो. मग हे 2 कोण कसे एकरूप करायचे, पुढचं प्रश्नचिन्ह झालं बघा. आता हे प्रश्नचिन्ह विचारलं, मुलांना हळूच विचारायचं, तर कोण स्त्रीचं माप किती असते असं मला सांगा. कोण स्त्रीचं माप किती असते? मग मुलं विचार करायला लागतात. तो विचार करायला लागेपर्यंत आपलं काय काय दिलं होतं ते विसरून जातात. म्हणून मी तुम्हाला पहिल्यांदा म्हटलं की पहिल्या प्रथम त्यांच्या डोक्यात हे ठेवायचं की काय काय दिलंय डोक्यात पाहिजे. मग एखाद्या विद्यार्थ्याच्या डोक्यात येतं काय दिलंय, पुन्हा आपण सांगतो बी हा कोण काटकोन आहे, एबी आणि बीसी एकरूप आहेत, म्हणजेच तो समद्विभुज काटकोन त्रिकोण आहे. मग समद्विभुज काटकोन त्रिकोण असेल तर सीचं माप किती असेल? मग एखादा विद्यार्थी 45 म्हणतो. माझं नेहमीचं म्हणणं आहे, तेच मी पुन्हा रिपीट करतो, 45 म्हणायचा अवकाश, की आपण म्हणतो शाबास उभा राहा रे, काय नाव तुझं, सगळ्यांना दाखवायचा त्याचा चेहरा. त्याला एवढा गौरव वाटतो, वा वा, आज वर्गात सरांनी कौतुक केलं, मला उभा करून सगळ्यांना सांगितलं बघा. बाकीच्यांनाही बळ मिळतो. मग सीचं माप 45 आहे ना, जर मी ईचं माप पण 45 दाखवलं तर सी आणि ई एकरूप होतील. प्रश्नच भेटला. म्हणजे माझा पुढचा प्रश्न आता, ईचं माप 45 कसं दाखवायचं? आतापर्यंत सगळा भाग मी सांगितला, तुम्ही जो ऐकलात, मी आकृती काढून घेतली, तुमच्या लक्षात आलंय. तुमच्यापैकी आता कोण सांगेल की ते ईचं माप 45 कसं काय? ईचं माप 45 एवढाच विषय राहिला. तुम्हाला उदाहरण कळलं का पहिल्यापासून? एबीसी हा समद्विभुज काटकोन त्रिकोण आहे. बीचं माप 90, ए चा कोन दुभाजक काढला एडी, तो डी मध्ये मिळतो. तर आपल्याला सिद्ध करायचं होतं एबी अधिक बीडी बरोबर एसी. आपण पहिल्यांदा असं केलं की एबी अधिक बीडी कशी मिळवायची, तर एबीच्या पुढे सरळ रेषेत बीडी ठेवली आणि त्याला फक्त ती वाढवल्यावर म्हटलं ई. कळलं? असं केलं. ही पहिली रचना केली आणि त्यानंतर हे आतापर्यंतचे मुद्दे झाले. आता माझा प्रश्न असा आहे आपल्यासाठी की ईचं माप 45 आहे, हे कसं काय सिद्ध करता येईल? फक्त अनम्यूट करून बोला. इथपर्यंत तर कळलं. सीचं माप 45 झालं, पण तो समद्विभुज काटकोन त्रिकोण आहे. ईचं माप 45 झालं तर कार्यक्रम सॉरी सर, सॉरी, हा परत एकदा सांगा, क्षमा करा मला. हा पुन्हा पुन्हा परत बघा. एकदा हो, पुन्हा एकदा संपूर्ण उदाहरण बघा. एबीसी हा समद्विभुज काटकोन त्रिकोण आहे, ज्याच्यामध्ये एबी आणि बीसी एकरूप आहे. बरोबर आहे. कोण एचा कोण दुभाजक काढला, तो बीसीला डी मध्ये छेदतोय. तर आपल्याला सिद्ध करता एबी अधिक बीडी बरोबर एसी. त्यासाठी आपण तो प्रकार केला, तर रचना अशी केली, एबी भुजा डी पर्यंत पुढे वाढवली, ई पर्यंत ती अशी वाढवली की त्यामुळे बीडी आणि बीई एकरूप होईल. म्हणजे ती पेन्सिल त्याच्या पुढे ठेवली तसा झाला ना प्रकार, खडू ठेवला पेन्सिल ठेवली असा झाला. म्हणजे आता एईची लांबी ही एसी इतकी येईल, असं केलं.
आणि मग काय केलं, डी आणि ई जोडले, तर जो ई कोण होतोय तो 45 होतो, हे सिद्ध करता येईल का, कसं येईल असा प्रश्न आहे. तुमच्या कोणी अनम्यूट करून बोला. तुमच्या डोळ्यासमोर आकृती आली का? आकृती आली नसेल तर काढून बघा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल काय झालंय. तो समद्विभुज काटकोन त्रिकोण येतो ना, कोणता? BDE. शाबास, बरोबर आहे. BDE समद्विज काटकोन. आता तो जर समद्विज काटकोन त्रिकोण झाला तर हिचं माप किती? BDE हा समद्विज काटकोन त्रिकोण झाला तर B तर 90 E 90 अंशाचा आहे, त्यामुळे E आणि D प्रत्येकी 45 अंशाचे होते. म्हणजे हिचं माप 45 झालं. मगाशी सीचं 45 झालंच होतं. म्हणजे आपण ईचं माप 45 हे सिद्ध केल्यामुळे तो सी आणि ई हे एकरूप झाले. आता सी आणि ई एकरूप झाले, आता केले सिद्ध. कोण एचा दुभाजक असल्यामुळे ते दोन कोण ए ते एकरूप आहेत आणि मधली एडी ही भुजा सामायिक आहे. त्यामुळे को बा किंवा एएस टेस्टमुळे हे दोन त्रिकोण एकरूप होते. आता त्रिकोण एकरूप झाले की काय म्हणायचं, एई एकरूप एसी. पण ए म्हणजे कोण, एबी अधिक बीडी, म्हणून एबी अधिक बीडी बरोबर एसी. आता हे झालं आपलं उलट 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 कर. यातल्या शेवटच्याचं उत्तर मला मिळालं, एबी अधिक बीडी बरोबर एसी, की माझी गाडी सुरू उलट उलट सुरू करायचं. आणि मग लिहिण्याची पद्धत अशी, या पद्धतीने जर आपण काम केलं तरी सिद्धता लिहिता येते. एकाला म्हणतात पृथक्करण पद्धत, दुसरा म्हणतात संयोजन. की याच्या स्पष्टीकरणासाठी एक उदाहरण दिलं, पण आणखी एक उदाहरण सांगतो म्हणजे हा विषय लक्षात येईल. भूमितीतलं नाही. मला एक लहानपणी आमची आजी गोष्ट सांगायची. काय गोष्ट होती, अगदी छोटी होती. एक होता कावळा आणि एक होती चिमणी. गोष्ट सोपी असली तरी पृथक्करण संयोजन पद्धत समजायला सोपी आहे. म्हणून बघा, एक होता कावळा आणि एक होती चिमणी. मग चिमणीच्या जवळ एक मोती होता, तो कावळ्याने पळवला. चिमणी कावळ्याला म्हणली माझा मोती दे. कावळा म्हणला शाणी दे, पळवलाय तो काय तुला देण्यासाठी आणलाय, देणार नाही. मग चिमणी पुढचा पहिला प्रश्न, मोती कसा मिळवावा, क्वेश्चन नंबर 1. मग ती कोणाकडे गेली, शिकाऱ्याकडे गेली. शिकाऱ्या त्या कावळ्याला गोळी झाड. शिकारी म्हणला मी नाही झाडणार. चिमणी पुढचा दुसरा प्रश्न, शिकारी गोळी झाडेल असे कसे करावे. मग ती गेली राजाकडे. राजा शिकाऱ्याला दंड कर. राजा म्हणला मी नाही करणार. पुढचा प्रश्न, बघा गंमत चालली गोष्टीचा. मग गेली राणीकडे. राणी राजावर राणी म्हणली आम्ही नाही रुसणार. मग ते गेली उंदराकडे. उंदरा राणीची साडी फाड. उंदीर म्हणले आम्ही नाही फाडणार. मांजरा उंदराला खा. मांजर म्हणलं आम्ही नाही खाणार. कुत्र्या मांजराला चाव, आम्ही नाही चावणार. वाघा कुत्र्याला खाऊन टाक. वाघ म्हणला मी नाही खाणार. हत्ती वाघाला सोंडे धरून आपण, गोष्ट कशी लांबत चालली बघा. हत्ती म्हणले मी नाही फाडणार. मग आता हे प्रश्न पडले. शेवटचा प्रश्न काय, हत्ती वाघाला सोंडे धरून कसा आपटेल. मग गेली मुंगीकडे. मुंगी हत्तीच्या कानात शिर आणि चिमणीने दम दिला, जर शिरली नाही खाऊन टाकेल. मुंगी म्हणले आम्ही कधी नाही म्हणले. मुंगी जशी हत्तीच्या कानात शिरते असं म्हणली, हा आमचा शेवटचा प्रश्न, मुंगीच्या हत्ती कानात कशी शिरेल. आणि त्या प्रश्नाचं उत्तर होय आलं. ती होय म्हणली. या आजीच्या गोष्टीला एवढा वेग यायचा ना. हत्ती म्हणला नको मी वाघोबाला आपटतो. वाघोबा म्हणले नको मी कुत्र्याला खातो. कुत्रे म्हणले नको मांजराला चावतो. मांजर म्हणले नको उंदीर खातो. उंदीर म्हणले नको राणी साडी फाडतो. राणी म्हणली नको राजावर उठते. राजा म्हणला नको शिकाऱ्याला दंड करतो. शिकारी म्हणला नको गोळी झाडतो. काळा म्हणला नको मोती देतो. बाकी गंमत सोडून द्या तुम्ही. पण या गोष्टीतनं काय कळलं की पहिल्यांदा असे प्रश्न पडत गेले आणि शेवटच्या प्रश्नाचं उत्तर मिळालं की आमची संयोजन पद्धत सुरू झाली. तिथनं म्हणजे आमच्या सिद्धतेची सुरुवात कुठनं होणं, की मुंगी म्हणली हत्तीला मी कानात शिरणार आहे. हत्ती म्हणला नको मी अमुक काम करणार आहे. असं ते सोल्युशन होत शेवटी कावळ्यानं मोती दिला. इथपर्यंत ती सिद्धता. हा जो पुढचा प्रकार आहे मुंगीपासून तो कावळ्यापर्यंत, याला म्हणतात संयोजन पद्धत. आणि पहिला जो विचार केला त्याला म्हणतात पृथक्करण पद्धत. आत्ताच्या उदाहरणातलं पृथक्करण पद्धतीचे टप्पे पुन्हा एकदा ऐका. एबी अधिक बीडी बरोबर एसी हे मला सिद्ध करायचं आहे. मग एबी अधिक बीडी कशी मिळवावी,
याचा विचार करायला आल्यावर एबीच्या पुढे ती ई पर्यंत अशी वाढवा की बीडी आणि बीई सारखी होईल. म्हणजे एई की एबी अधिक बीडी इतकी होईल. माझा पुढचा प्रश्न, एई आणि एसी कसे सारखे सिद्ध करावे? मग तिसरा प्रश्न, की जर दोन रेषाखंड सारखे करायचे असतील तर त्यांना एकरूप करणार त्रिकोण करावे. मग त्रिकोण एडीई आणि एडीसी हे एकरूप कसे करावे? तिसरा प्रश्न. मग ते जर करायचे आले आणि कोकोबा कसोटी वापरायची झाली तर एक कोण दुभाजक आहे म्हणजे एक कोण काढला, एक बाजू सामायिक आहे. म्हणजे सी आणि ई हे दोन कोण एकरूप दाखवायला पाहिजेत. हे कसे दाखवायचे? पुढचा प्रश्न. आता त्यातला सी कोण किती आहे? सी पण 43 आहे. कारण एबीसी समद्विज काटकोन त्रिकोण. मग ई हा 45 दाखवला तरी काम होईल. मग ई हा 45 कसा दाखवायचा? हा पुढचा प्रश्न. मग मॅडमने सांगितलं की बीडी आणि बीई एकरूप असल्यामुळे तो समद्विज काटकोन त्रिकोण होईल आणि इथं माप पण 45 होईल. म्हणजे माझ्या शेवटच्या प्रश्नाचं उत्तर जसं मिळालं, ईचं माप 45, त्यावरनं मला काय म्हणता येईल? म्हणजे ई आणि सी एकरूप आहे. म्हणजे आता मुंगीनं मान्य केलं हातीच्या कानात शिरायचं की लगेच गोष्टीला वेग आला. म्हणून ते दोन त्रिकोण एकरूप आहेत. सी एकरूप त्रिकोणाच्या संगत बाजू म्हणून एसी आणि एई एकरूप आहेत. पण एई म्हणजेच एबी अधिक बीडी आहे आणि म्हणून एबी अधिक बीडी बरोबर एई. त्यातला पहिला प्रकार असतो त्याला म्हणतात पृथक्करण, दुसऱ्याला म्हणतात संयोजन. आपण सुद्धा आपल्या शाळेमध्ये अशी पद्धत सुरू करा की कितीही छोटी सिद्धता असो. आतापर्यंत तुम्ही लिहून दिलेत ना, वर्तुळ केंद्र आणि जिवेता मध्य यांना जोडणारा रेषाखंड जिवेला लंब असतो. अशी सिद्ध आहे. आपण लिहून दिली मुलांनी उतरवून घेतली. ती पृथक्करण पद्धतीने कशी काय करता येईल? मला काय सिद्ध करायचंय? हा लंब आहे असं सिद्ध करायचं. लंब आहे असं सिद्ध करता म्हणजे काय सिद्ध करायचं? म्हणजे इथं 90चा कोण होतो हे सिद्ध करायचं. 90चा कोण होतो हे सिद्ध करायचं म्हणजे काय? हे दोन कोण एकरूप आहेत का ते रेषीय जोडीत आहेत आणि ते एकरूप झालं तर 90चा होईल. मग ते दोन कोण एकरूप होण्यासाठी काय करावं लागेल? हे दोन त्रिकोण एकरूप करायचे. दोन त्रिकोण एकरूप करायचे झालं तर काय? मध्यबिंदू दिला म्हणजे एक बाजू आहे, एक सामायिक आहे आणि एकाच वर्तुळाच्या त्रिज्या. शेवटच्या प्रश्नाचे उत्तर मिळाले की सगळं मिळालं. म्हणजे काय होईल? मुलांना या सिद्धता आपण कशा लिहिल्या? बऱ्याच वेळा काय होतं म्हणजे काय? आपण रचना करतो, ती रचना का केली ते कळत नाही. हे विधान का लिहिलं ते कळत नाही बऱ्याच वेळा. आणि मग मुलं नुसतं उतरवून घेतात बघा. तुमचा काय अनुभव आहे बघा. पण एखादी सिद्धता जर फळ्यावर लिहून दिली, समजावून दिली, तर वर्गातला एक मुलगा तरी असं म्हणतो का की आता हे फळ्यावर सगळं पुसून टाका, आम्ही लिहितो, आमचं चुकलं तर तुम्ही दुरुस्त करा. आणि असं जर म्हणत नसेल तर ही तयारी त्यांची करून घेतली पाहिजे. हे तुम्ही करा, चुकलं तर परत आपण लिहूया, काही काळजी करू नका. पण तुम्हाला आलं पाहिजे. आणि आत्ता लिहिलेली आणि समजलेली सिद्धता 2 मिनिटात जर तुम्हाला 4 पायऱ्या त्याच्या लिहिता आल्या नाही, तर परीक्षेत संपूर्ण सिद्धता कशी लिहिणार? मग तुम्ही पाठ करणार. आणि पाठ करायची सवय लागल्यामुळे पाठ केलेल्या सिद्धता सुद्धा त्यांच्या नीट पाठ होत नाहीत. पण वेगळं उदाहरण आलं तर येतच नाही ना. कारण त्यांना विचार करायची सवय आपण लावली, तो कोणत्या दिशेने करायचा. म्हणून आतापर्यंत ज्या घेतल्यात ना त्या सगळ्या सिद्धता आपण या पद्धतीने घेऊ की जेणेकरून तो प्रकार सोपा होईल बघा. यासाठी मी गेल्या वेळी बोललो तसं सिद्धता सोप्याकडून अवघडाकडे जा. एकदम 10 पायरीची सिद्धता घ्यायला नको. 2 पायरीची सिद्धता घेऊया. अगदी सोपं. एक रेषीय जोडी काढायची आणि त्या रेषीय जोडीतल्या इकडचं कोणाचं माप देतं 120 सिद्ध करा. या कोणाचं माप 60 आहे. सोपी सिद्धता आहे का नाही आता? यात काय मुलंच सांगता याचं माप 60 असणार. पण ते लिहायचं त्यानं की हा कोण अधिक हा कोण बरोबर 180 कारवण रेषीय जोडीतली कोण म्हणून 120 अधिक x बरोबर 180 म्हणून x बरोबर 180 वजा 120 म्हणजे 60. 3च पायऱ्यांची सिद्धता, 3 वाक्य. पण ही त्याला लिहायची सवय लागू. एबीसी मध्ये बीचं माप 90 आहे, एचं माप 40 आहे, तर सीचं माप 50 असे सिद्ध करा. आपल्या दिवशी की आपण म्हणतो आहे तो. मुलांना तसंच वाटतं काही याच्यात की काय सरळच आहे म्हणून ते लिहित नाहीत आणि काही अवघड जातात म्हणून लिहित नाहीत. त्यामुळे सिद्धता लिहिण्याच्या ते भानगडीत पडत नाही. म्हणून आपण असं करायचं 1 पायरीची, 2 पायऱ्याच्या, 3 पायरीच्या छोट्या छोट्या सिद्धता घ्या. फार मोठ्या घेतल्या पाहिजे असं नाही. जेणेकरून त्यांना ती सवय लावायची. आणखी एक उपक्रम तुम्हाला सांगतो. आपल्याकडे कोण दुभाजकाच्या गुणधर्माची 10वी सिद्धता आहे. तुमच्यापैकी बऱ्याच जणांना माहित असेल. की कोण दुभाजकाचा गुणधर्म काय? की समजा कोण ए आहे, एबी आणि एसी अशा त्याच्या भुजा आहेत. त्याचा कोण दुभाजक काढला तो एडी. मग ते तुम्ही बी आणि सी जोडलेत
तो गुणधर्म असा आहे AB छेदात AC बरोबर BD छेदात DC अशी ती सिद्धता आहे कोण दुभाजकाचा गुणधर्म, होय का नाही? याची सिद्धता पुस्तकात एका प्रकारे. माझे मित्र आहेत, सहकारी आहेत, ते गेल्या वेळी आले, ते आज आले त्यांना माहित नाही, जाधवर सर. त्यांनी सिद्धता वेगळ्या पद्धतीने केली आहे. अशी वेगळी पद्धत आपल्याला सांगता येईल का की या पद्धतीने ती सिद्धता येते? म्हणजे मुलांना त्यांचा बघण्याचा दृष्टिकोन बदलतो. यार वेगळ्या पद्धतीने येते बरं का, आणि ती सोपी आहे. पुस्तकातली जी सिद्धता आहे ती तुम्ही घ्यालच की आता आंतरलिखित कोण बघा, अर्धवर्तुळातील आंतरलिखित कोण 90 मापाचा असतो असं आपल्याला सिद्ध करायचं. तर इथे आंतरलिखित कोणाचे प्रमेय न वापरता हे सिद्ध करता येईल का? अर्धवर्तुळातील आंतरलिखित कोण 90 मापाचा असतो. अट अशी की आंतरलिखित कोणाचं प्रमेय वापरायचं नाही. पण ते हो सर. वापरलं की अर्धवर्तुळाचं माप त्याच्या निम्मं करता येईल होतं. सर. हा बोला. करता येईल. ABC त्रिकोण घेतला, हा. अर्धवर्तुळात अंतर्लिखित झालेला आहे. समजा बरोबर. बीसी हा व्यास घेतला बरोबर. आणि ए बिंदू आणि केंद्रबिंदू जोडा. हा, हा, आणि मग ते त्रिकोण AOB आणि AOC हे समद्विभुज त्रिकोण होतील आणि त्याच्या पायालगतचे कोण बरोबर आहे. एक्स होतील, XX बरोबर. आणि YY, आणि त्रिकोणाच्या तिन्ही बरोबर. कोणाच्या मापांची बेरीज 180 अंश असते. 2x अधिक 2y बरोबर 180, x अधिक y बरोबर 90, आणि मग तो अगदी कोण बरोबर. एकूण 90 होईल ऑटोमॅटिक. बस. म्हणजे याचा अर्थ काय की अर्धवर्तुळातील आंतरलिखित कोण 90 मापाचा असतो. याचा वापर न करता सुद्धा ही सिद्धता येते. अशा ज्या आपल्याकडे प्रचलित पद्धती आहेत ना, त्या प्रचलित पद्धती न वापरता वेगळ्या पद्धतीने सिद्धता देता येतात. आणखी एक आहे, आता तुम्ही छान सांगितलं असं, हे कोण सांगतं बघूया. वर्तुळा बाहेरील बिंदूतून वर्तुळात जर स्पर्शिका काढल्या दोन, तर स्पर्शिका खंड एकरूप असतात. याची आपली ती सिद्धता आहे बघा. वर्तुळ केंद्र घ्या, ते जोडा, अंत दोन त्रिकोण एकरूप कर्णभुजक असतो. ते वापरायचं नाही. वर्तुळ केंद्राचा वापर करू नका असं जर म्हटलं तर ही सिद्धता कशी काय देता येईल? पुन्हा बघा, वर्तुळा बाहेरील बिंदूतून वर्तुळाला दोन स्पर्शिका काढल्या आहेत, तर स्पर्शिका खंड एकरूप असतात. याची सिद्धता वर्तुळ केंद्र ते जोडून कर्णभुजा कसोटीचा वापर न करता जर द्यायची झाली तर कशी काय देता येईल? कर्णभुजा कसोटी येते, ती प्रचलित आहे, पुस्तकातच आहे. पण याच्या व्यतिरिक्त काही आहे काही? 30-60-90 प्रमेय वापरून. पण तो 30-60-90 असेलच असं नाही ना. कशी बाहेरून स्पर्शिका काढल्या तर 30-60-90 म्हणजे तुम्ही तो हळूच काटकोन त्रिकोण काढतात नाही का सर? बरं, हा बोला. आपण स्पर्शिका छेदिका प्रमेयानुसार करता येईल. बस भन्नाट बघा एकदम. म्हणजे आता असं लक्षात येते की तुम्ही सगळे इतके तयारीचे लोक आहात की तुम्हाला बोलायची संधी दिल्याबरोबर बोलतात. पण आमचं म्हणणं सुरुवातीपासूनच काय बोलायला हरकत आहे, सगळंच माझं ऐकायचं तसं कुठे. बघा, ज्यांना कळलं नाही त्यांनी यांनी सांगितलेलं काय की समजा ओ हा बाहेरचा बिंदू आहे आणि त्याच्यात OA आणि OB या दोन स्पर्शिका काढल्या ना, तर सरळ AB जोडा ना. करायचं काय तिकडचं हे करू, AB जोडली. AB जोडल्या काय होईल? एक आहे वृत्तछेदिका AB ही, आणि ती आहे स्पर्शिका. स्पर्शिका वृत्तछेदिका प्रमेयानुसार मधल्या कोणाचं माप या कंसाचे निम्म आहे, पुन्हा इकडचंही माप याच कंसाचे निम्म आहे. त्यामुळे ते दोन कोण एकरूप झाले, A आणि B. आणि दोन कोण एकरूप असले तर बाजू एकरूप असतात. बरोबर ना सर? असंच म्हणायचे ना? हो सर. आणि ते समांतर दाखवण्यासाठी पण एक दोन वर्तुळ काढली ना आणि त्यांना एक सामायिक स्पर्शिका काढली बाह्यबिंदूतून, तर त्या समांतर असतात. ते दाखवण्यासाठी पण उपयोगाला येतात. हो. दोन वर्तुळ काढली बाह्यबिंदू, दोन बाहेरची वर्तुळे आणि त्यांना एक बाह्यबिंदूतून सामायिक स्पर्शिका काढल्या दोन. बरोबर. किंवा सामायिक स्पर्शिका एकमेकांना A बिंदूत छेदतात, तर सिद्ध करा त्या मधले जे रेषाखंड आहेत ते एकरूप दाखवायचे. रेषाखंड समांतर, समांतर पण दाखवता येईल आणि मध्ये जो आंतरछेद तयार होतो तो पण एकरूप दाखवता येतो. बरोबर. म्हणजे हे आता आपण असं वापरतो. याचा अर्थ पुन्हा काय कळला की प्रचलित पद्धत न वापरता वेगळ्या पद्धतीच्या. आता फक्त मुलांच्या मनात एक शंका आहे की सर ही आता तुम्ही सांगितली सिद्धता फारच सोपी, दोन वाक्याची सिद्धता.
याचं माप त्याच्या निम्मन ह्याचं माप त्याच्या निम्मन दोन्ही एकूण समद्विज त्रिकोण. मग ती कर्ण म्हणजे कसोटी कशाला वापरायची? ती काय कारण नाही त्याचा वापर? त्याच्या अर्थ सुद्धा आपल्याकडे उत्तर पाहिजे की ती आपण कशासाठी घेतली. आणि ही सर, चित्रपट हा बोला. वर्तुळ कंस झालेलं नसतं तेव्हा. हा अगदी बरोबर आहे. ज्यावेळी आम्ही ते घेतलं त्यावेळी वर्तुळ कंस शिकवलेलं नाही म्हणून याचा वापर केला. पण SSC बोर्डाच्या परीक्षेपर्यंत वर्तुळ कंस शिकवण होते का नाही? मग त्यावेळी वापरायला काय हरकत आहे का नाही? म्हणजे मुलांना हे सांगायचं की अशा सिद्धता वेगवेगळ्या आपल्याला वेगळ्या पद्धतीने करता येतात. प्रचलित पद्धत न वापरता, नेहमीच्या पद्धतीने हात न लावता, होय का नाही? म्हणजे मग मुलांना कळतं की अरे आणि म्हणून आपल्या SSC बोर्डाच्या ह्याच्यात सुद्धा लिहिलेलं असतं बघा. तुमची जी आता काय 2 वर्ष परीक्षा झाली नाही गोष्ट होईल, पण नाही तर गुणदान योजनेत असं लिहिलं जातं की कोणतीही बरोबर सिद्धता मॉडेल आन्सर मध्ये दिलेली नाही, तिला पण पूर्ण गुणदान करावं अमक्याच पद्धतीने लिहिली पाहिजे असा आग्रह नाही. हा मात्र तुम्ही दिलं असलं की याचाच वापर करून करा. जसं आपल्याकडे बघा स्पर्शिका काढण्यासाठी वर्तुळ केंद्राचा वापर न करता काढा असं दिलंय स्पेसिफिकली, तर मग तशीच काढली पाहिजे. पण तसा उल्लेख नसेल तर कोणतीही सिद्धता ही तितकीच बरोबर आहे. म्हणजे मुलांना कळेल की एकाच याची सिद्धता कितीतरी प्रकारे देता येते, अशी त्यांना सवय लावायची. पण ती सवय लावताना पृथक्करण संयोजन पद्धती ही डोक्यात ठेवायची. आणि ती डोक्यात ठेवण्यासाठी प्रायोगिक सिद्धता कशासाठी? प्रायोगिक सिद्धतेने तो गुणधर्म त्यांना कळला पाहिजे. कारण शेवटी काय आता तुम्हाला कळलं बघा, मी त्या मॅडमने सांगितलं की BD आणि BE एकरूप आहेत म्हणजे तो समद्विज त्रिकोण आहे, काटकोन त्रिकोण. मुलाला ते फिलिंग होण्यासाठी की अरे हा कोण 90 आहे म्हणजे या दोन बाजू एकरूप आहेत म्हणजे तो समद्विज काटकोन त्रिकोण आहे आणि समद्विज काटकोन त्रिकोणाचा प्रत्येक कोण 45 मापाचा असतो. हे आम्ही 30-40 वर्ष शिकवतो तेव्हा आमच्या डोक्यात फिट बसलं. त्याच्या डोक्यात फिट बसायचं असेल तर आता प्रत्येकाचा प्रयोग करून घ्यायचा. म्हणून आपलं प्रत्येकाचं जे पहिल्यापासून म्हणणं आहे ना की भूमितीची प्रयोगशाळा असली पाहिजे आणि प्रयोगानं हे सिद्ध करायला लावलं पाहिजे. म्हणजे जेणेकरून त्यांना प्रयोगाचे मार्क पण मिळतील, त्यानं ते पडताळून पाहतील आणि पडताळून पाहिल्यामुळे थोडासा गुणधर्म अधिक पेनिट्रेट होण्याची शक्यता आहे की जो आता, कारण त्यांना बरेच गुणधर्म आहेत आणि सगळे आवाज बंद झाला सर. त्यामुळे आता आमच्या लक्षात आलं, पण इतर वेळी कसं काय कळणार? आणि म्हणून ही गोष्ट कळायला पाहिजे, या दृष्टीने आपण विचार करू. आता मी आतापर्यंत बराच बोललो, त्यासाठी वेळ द्यायला पाहिजे. आपल्याकडे वेळ आहे म्हणून आपण याचा विचार करूया. तर तुमच्यापैकी आता कोणतरी बोला, फक्त अनम्यूट करून बोला. म्हणजे या संबंधी तुम्ही काय विचार केलाय, काही गुणधर्म त्याच्या सिद्धता वेगळ्या त्याचं काय असेल. शिक्षकांना कुठल्या क्वेरीज असतील किंवा काही विचारायचं असेल किंवा काही सांगायचं असेल तर ते सांगू शकतात. कोण म्यूट करते सरांना? 1 मिनिट सर, तुम्हाला म्यूट केलंय कोणीतरी. हॅलो हॅलो, हा, बोला. अशा तुमचे जे असतील ते बोला की आम्ही असा प्रयोग केला आहे, अशी सिद्धता घेतली. ते करता असे छोटे घ्या, म्हणजे मुलांना देताना एकदम अवघड नको. ही दिलीत ना त्याच्यावर बघा, म्हणजे तुम्ही समजावून सांगितलं स्पर्शिका वृत्तच्छेदिका प्रभेद तरी त्याला लगेच कळते. यार सोपं आहे बरं काय. या जाधवर सरांनी जी कोंदोबाजी कशी वापरली अगदी छान आहे. ती सिद्धता एकदम कळते पटकन. त्याचा वापर केला जेणेकरून ते सोपं जाईल. वापरायचं कुठलं काय ते बघू. म्हणजे फार तर विद्यार्थ्यांना आपण सांगून ठेवूया, कारण असे जे हुशार विद्यार्थी आहेत त्यांचा बहुतेक भूमितीचा पेपर 1.5 तासात संपतो. हुशार आहेत त्यांचा. तुम्ही दोन्ही पद्धतीने लिहून ठेवा. कोणत्या कारणासाठी वेळ जातो हे खरं आहे, पण बऱ्याच वेळा आपले पेपर तपासणारे जे आहेत ते इतके मॉडेल आन्सरच्या बाबतीत हे असतात की जर समजा चटकन त्यांनी सोडवलेल्या उदाहरणाचा उलगडा झाला नाही, कारण ते तर ट्रॅडिशनल पद्धतीचं तयार असतं. कर्णभुजा कसोटी माहिती आहे बा, हे काय ना नवीन काढलं नाही कळलं तर तिचे मार्क जाऊ नये मग त्यांनी त्या पद्धतीनेही सोडवावं आणि त्या पद्धतीने जेणेकरून त्याला मार्क मिळतील. परंतु सिद्धता वेगवेगळ्या पद्धतीनं देण्याची
त्यांना सवय लागली पाहिजे आणि एकाच गुणधर्माची शक्यता वेगवेगळ्या पद्धतीने असू शकते. मी एक उदाहरण साधं देतो ना, की एखादा आरोपी असतो, तो जिल्हा कोर्टात जातो, त्या एक वकील देतो, हायकोर्टात जातो, त्या दुसरा वकील देतो, सुप्रीम कोर्टात आणखी केस ठेवायची तिसरा वकील देतो. तिन्ही वकिलांचं आर्ग्युमेंट करण्याची पद्धती कदाचित वेगळी असेल, बट द रिझल्ट इज सेम. तिघांनी पद्धतीनं केलेलं प्लीडिंग जे असतं ते प्लीडिंग एकच असतं. यांची वाक्यरचना वेगळी असेल, त्याचं रिझनिंगचं हे वेगळं असेल, कदाचित मांडण्याची शैली म्हणून. त्यामुळे या सिद्धता वेगवेगळ्या पद्धतीने देता येतात. पायथ्यावरच्या तर किती सिद्धता आहेत वेगळ्या, आणि त्या सगळ्या बरोबर आहेत, हे की नाही. यामुळे आपण असा जर प्रकार केला तर तो जास्त बरा होईल. आणखीन एक भाग थोडा समजून सांगायचा आहे. हा, तुमचं पण आधी रिॲक्शन नका, मीच पुन्हा बोलायचं. हा, आता पण प्रयोग केले, त्यात तुमचं काही हे असेल तर, तुम्ही केलेले प्रयोग, तुम्ही केलेलं काही हे असेल तर मला आवडेल ऐकायला. मी काय केलं असेल सांगा. हे नवीन केलंय बाबा, या सिद्धांतांवर आम्ही असं केलंय. केवळ त्याची सुद्धा ऍक्टिव्हिटी केली तर चांगलं असतं. म्हणजे आता आम्ही एक व्हिडिओ क्लिप बनवली बघा, घड्या घालणे, कापणे, चिकटवून, आणि ती व्हिडिओ क्लिप आम्ही याच्यावर टाकली, युट्यूबवर टाकली, बालसांच्या मुली देखील. त्यात जी पायथ्यावरची सिद्धता आहे ना, ती करून दाखवली त्यांनी. त्या त्रिकोणाचा फिरवून दाखवला आहे, ती बघा तुम्ही. ती सिद्धता आहे काय पायथ्यावरची. 2 प्रकार दाखवले, त्या दोन्ही सिद्धता बघा. पायथ्यावरच्या 2 सिद्धता दाखवली. तर असं जर वेगळं काही केलं असेल तर हवंय, मग ते मॉडेल करून करा, हे करून करा, व्हॉट इट मीन. सर, मी आंतरलिखित कोणाचं माप हे त्याने आंतरखंडित केलेल्या कंसाच्या मापाच्या निम्मे असते, त्याचं मॉडेल मी केलंय की हा. छत्रीच्या काड्यांचा वापर केला, कोण मापक दोन्ही ठिकाणी लावले बरोबर. आणि मग ते माप बरोबर मोजून दाखवलं की ते बरोबर येतं की म्हणजे आंतरलिखित कोणाचं माप हे कंसाच्या मापाच्या निम्मे असतं. ते बरोबर. असं पण करतायत. हम्म. त्यासाठी तो मापक त्याचा मिळतो ना. मग गेल्या वेळी एका मॅडमने बघा मॉडेल दाखवलं होतं की समांतर शांती काड्या घेऊन आणि पट्ट्या घेऊन गेलो होतो ना, तसं सुद्धा दाखवता येतं बरं का. ते कोण मापक बरोबर ठेवून हे कसं दुप्पट होतंय त्याच्या. मी तसंच केलेलं आहे. आणखी एक मुलांना विचार करायचा, तुम्ही आता म्हणलात म्हणून आंतरलिखित कोणाचं माप ते निम्म आहे, हो का नाही, आणि केंद्रीय कोणाचं माप त्याच्या एवढंच आहे, त्या कंसा एवढं. आता समजा आपण केंद्रीय कोण सांगितला, त्यालाच काढून तिथे आंतरलिखित कोण सांगितला, आणि मध्ये एक बिंदू घेतला त्या दोघांच्या दरम्यान, आणि तिथे कोण काढला परत. तर ह्या कोणाचं माप किती असेल असा मुलांना अंदाज करता येईल की नाही. मी तुम्हाला हे सांगतो, बीसी हा तुमचा कंस आहे, नंतर ओ हा केंद्रबिंदू असेल तर बीओसी हा केंद्रीय कोण होईल, आणि ह्या वरती कोण आहेत एकदम अंतर, म्हणून बीएसी हा आंतरलिखित कोण झाला. म्हणजे बीएससी आंतरलिखित कोण आहे, बीओसी हा केंद्रीय कोण आहे. बीओसीचा माप समजा 60 आहे, त्या आंतरलिखित कोणाचा 30 आहे, तर तो ए आणि ओ याच्या मध्ये मी जर एक बिंदू घेतला, टी घेतला समजा, तर बी टी सी चं माप काय असू शकेल असा मुलांना अंदाज करायला शिकवू आपण. काय मध्ये म्हणजे अगदी मध्यबिंदू का दरम्यान? कुठेही त्याच्या दरम्यान आहे. हा. तर मग त्याचा काय असू शकेल म्हणजे किती एक्झॅक्ट नकोय, पण बा ह्याच्यामध्ये असेल असं म्हणता येईल. मग त्यांची सवय लागेल. ते बघा 30 पेक्षा जास्त असेल आणि 60 पेक्षा कमी असेल, एवढा त्यांना अंदाज करता आला पाहिजे तो मध्ये आहे म्हणजे. हे कशासाठी सांगायचं, बऱ्याच वेळा मधल्या बिंदूच्या बाबतीत सुद्धा ते आंतरलिखित कोणतरी समजतात, नाही तर केंद्रीय कोणतरी समजतात. केंद्रीय कोण म्हणजे वर्तुळ केंद्र आलं पाहिजे, आणि आंतरलिखित कोण म्हणजे तो वर्तुळाचा बिंदू आला पाहिजे. हा मध्येच कुठेतरी असेल तर काय, किंवा वर्तुळा बाहेरच असेल तर त्याचं 30 पेक्षाही कमी होईल, हे पण लक्षात आलं पाहिजे. 2 वर्तुळ आहेत, एका वर्तुळ आपण सी आणि डी केंद्र असलेली 2 वर्तुळ घेऊ, आणि आपण मुलांना काय प्रश्न, 2 वर्तुळ आहेत सी आणि डी केंद्र असलेली, त्या 2 वर्तुळांचं एकाची त्रिज्या घेऊ 5, दुसऱ्याची घेऊ 7 असं मुलांना सांगितलं. आणि म्हणलं त्या 2 वर्तुळ केंद्रामधील अंतर हे 20 आहे, तर ती 2 वर्तुळ कशी असतील
अंदाज करा बा. एकाची त्रिज्या 5 आहे, एकाची 7 आहे, आणि त्या दोन वर्तुळातील केंद्रबिंदू मधलं अंतर 20 आहे. कशी असतील दोन वर्तुळ? मला ना विचार करायला पाहिजे. बरेच हा. स्पर्श न करणारी, स्पर्श न करणार म्हणजे लांब लांब असतील, लांब लांब असते. हा, होय. स्वतंत्र वर्तुळ आहेत. आता त्यांचं बरोबर 12 झालं अंतर, तर स्पर्श वर्तुळ होतील, पण बाहेरून स्पर्श करतील, हो का नाही? समजा 12 पेक्षा कमी पण त्याच्या वजाबाकीपेक्षा जास्त असं अंतर असेल तर काय असेल? म्हणजे 12 पेक्षा कमी आहे, वजाबाकी केली तर आंतरस्पर्शी वर्तुळ होत. म्हणजे 12 पेक्षा कमी पण 2 पेक्षा जास्त, 4 अंतर आहे, तर कशी असतील? छेदणारी असतील एकमेकांना. छेदणारी. हा, म्हणजे हे आपण त्यांना दाखवलं पाहिजे ना मुलांना की असं होतं, हो का नाही? मग 2 पेक्षा कमी असते, 2 म्हणजे वजाबाकी झाली, आंतरस्पर्शी. पण आता 2 पेक्षा अंतर कमी असेल वर्तुळ केंद्रात, एक आहे अंतर, की अर्धा सेंटीमीटर आहे, तर काय होईल? अंतर आणखी कमी झालं. बघावर काय होईल? मोठ्या वर्तुळात आतमध्ये असेल, मोठ्या हा, वर्तुळाच्या आतमध्ये. वर्तुळाच्या आतमध्येच असेल ते दुसरं. हा, आणि आता म्हणलं अंतर 0 झालं तर काय होईल? 0 अंतर. एककेंद्री वर्तुळ होते. मग ही जी काय अगदी एकदम बरोबर सांगितलं. हे सगळं त्यांना कळलं पाहिजे ना, आणि अशी उदाहरणं घेऊन बरोबर कळतं की अरे असं असेल तर असावी. त्या मी नुसतं म्हणलं एका वर्तुळाची त्रिज्या 7 आहे आणि एक बिंदू वर्तुळ केंद्रापासून 12 अंतरावर आहे, कुठे असेल? तर वर्गातल्या सगळ्यांना आलं पाहिजे, काही विद्यार्थ्यांना नाही. पण वर्तुळ केंद्रापासून 12 सेंटीमीटर अंतरावर बिंदू आहे आणि वर्तुळाची त्रिज्या 7 आहे, तर कुठे असेल बिंदू? वर्तुळाच्या बाह्य भागात. वर्तुळाच्या बाहेर. आपण केव्हा करतो माहितीये का? की ती स्पर्शिका आहे असं सिद्ध करताना करतो. ती स्पर्शिका आहे, हे सगळे बिंदू बाहेर आहेत, मग त्याची आधी पूर्वतयारी ही करायची. एखाद्या बिंदूचा अंतर्भाग 4 आहे वर्तुळाला आणि त्रिज्या 7 आहे, तो आत असेल, बरोबर 7 असेल, तो वर्तुळावर असेल. ही त्यांना कन्सेप्ट कळली पाहिजे. म्हणजे त्यांचं हे पाठ आहे की एकाच वर्तुळाच्या त्रिज्या एकरूप असतात, त्याच्यापेक्षा कमी अंतर असेल त्रिज्येपेक्षा तर तो आत असणार, जास्त असेल तर बाहेर असणार, हे त्यांना प्रयोगाने कळेल. आणि म्हणून असे प्रयोग घेईल जेणेकरून. आणि हे मी वर्तुळाची जास्त उदाहरणं का देतो की वर्तुळामध्ये जरा चमत्कार जास्त, बाकीच्या ठिकाणी चमत्कार कमी, पण वर्तुळ का त्यांना समजत नाही एवढं अवघड जातं खरं, काही त्यात नाहीये. मी अंतर्लिखित कोण अंतरखंडित कोण एवढं झालं की सगळं पूर्वीच आहे, तरी सुद्धा जात. आणि त्याचं कारण हे बाकीचे सगळे गुणधर्म त्यात वापरायला लागतात. मला लक्षात, म्हणजे हे झालं बा. आता तुमचं आणखीन काही बोला, कारण 12 वाजले, तुमचे काही रिएक्शन असले तर आणखीन 2 भाग मी सांगणार आहे, मग आपल्याला पुढे करता येईल. तुमच्या असले तरी रिएक्शन म्हणा किंवा तुम्ही गेले. हा, बोला. कोण दुभाजकाचं प्रमेय आहे ना, प्रमाणाचं मूलभूत प्रमेय वापरून केलंय पुस्तकामध्ये. हा, बरोबर. तर ते क्षेत्रफळांचं गुणधर्म वापरून, क्षेत्रफळांच्या गुणोत्तराचा वापर करून सुद्धा करता येईल. आणि ते दोन्ही प्रकारे सांगितलं जातं, आणि मग त्यांना ते आवडतं, ते मुलं एक्सेप्ट करतात. कुठलं करतोय? मग काय, त्यांनी दोन्ही पद्धतीनं करावं, म्हणजे त्याचा उपयोग त्यांना बरोबर. आणखी कोणाच्या डोक्यात काही वेगळा प्रयोग केला? आता इथे ते 11वी 12वीच्या शिकवणाऱ्या मॅडम आलेत, आणखी एक प्रयोग सांगतो. 11वीला असलेली त्रिकोणमिती हे सगळे सिद्धता आपल्याला मुलांच्याकडनं करून घेतात, सर्व, एकही नाही असं, सर्व सिद्धता ज्या आहेत त्या फक्त त्यात माहिती द्यायची. मग उदाहरणार्थ मी तुम्हाला सांगितलं साइन ऑफ ए प्लस बी इक्वल टू साइन ए कॉस बी प्लस कॉस ए साइन असं आहे. तर साइन 2a बरोबर 2 साइन ए कॉस ए सिद्ध करायचं. तर फक्त काय करा, बीच्या जागी ए घाला असं त्यांनी सांगा, की झालं का? साइन ए कॉस ए प्लस कॉस ए साइन ए, म्हणजे काय, कॉस ए साइन ए म्हणजे साइन ए कॉस ए म्हणजे 2 साइन ए कॉस ए असं दिलं तर ते मला वाटायला ते सोपं आहे. आणि ही तयारी जर समजा 10वीतच आपण करून घेतली तर अरे सोपं आहे बरं काय. आपल्याकडे काय होतं,
11वी 10वीत बोलायचं म्हणजे आपला आक्षेपच असतो. पण हे येऊ शकेल ना. हे काहीतरी आपण एक कन्व्हेन्शन म्हणून असं केलेलं आहे की हे 10वी शिकवा, हे 9वी शिकवा, हे 8वी शिकवा. खरं त्यालाही फारसा अर्थ का नाही हे तुम्हाला सांगतो, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. फार पूर्वी घातांक हे प्रकरण 10वीतलं पहिलं प्रकरण होतं. पुढे ते 9वीत गेलं, आता 8वीत आहे, हळूहळू गायबच होईल. मी याचा अर्थ काय, तेव्हा का पहिलं होतं, मग ते 9वीत का आलं, तिकडचं गायब का झालं. लॉगॅरिथम हे प्रकरण पूर्वी होतं 10वी पर्यंत, म्हणजे आता गायब झालं. त्यामुळे हे जे काय गायब करतात किंवा करतात ना, यामध्ये त्यांनी फारसं जर लॉजिक वापरलेलं असतं, याबद्दल माझा अजिबात हे नाही. पूर्वीच्या अभ्यासक्रमात अंकगणिती श्रेणी हे प्रकरण पहिलं होतं, आता ते तिसरं आलं. काय कारण, काही कारण नाही त्याचं. तेव्हा आपण हे वॉटर टाईट कंपार्टमेंट धरू नये की हे 10वीत आहे, हे 9वीत आहे, हे 8वीत आहे. आपल्या विद्यार्थ्यांचं समजेल आणि त्यांचा आनंद वाढेल. फक्त आनंद वाढला पाहिजे एवढी मात्र अट ठेवायची. म्हणजे ते समजलं नाही तर त्यांना सांगून टाकतात, कळलं नाही तर काळजी करू नको, हे तुला कळेल हळूहळू. पण कळलं तर त्याला लगेच सांगा ना. म्हणजे साधी गोष्ट बघा, एका वर्तुळाची त्रिज्या 7 सेंटीमीटर आहे, तर त्या वर्तुळाची सर्वात मोठी जीवा किती लांबीची असते, हा प्रश्न 7वीत आहे का नाही, हा प्रश्न 10वीत आहे का. मग तुम्ही विचारा 7वीतल्या मुलाला, एका वर्तुळाची त्रिज्या 7 आहे, तर सर्वात मोठी जीवा किती लांबीची असेल. त्यानं 14 उत्तर दिलं ना, तर ते 7वीच्या पुस्तकातलं आहे खरं. पण त्याला म्हणा कसला हुशार झालास तू. हे 10वीतल्या एसएससी बोर्डाच्या पेपर मधलं उदाहरण आहे. आता 10वीच्या एसएससी बोर्डाच्या पेपरातलं येणारं उदाहरण हे 7वीच्या लायकीचं असतं, हे त्याला आपण सांगणार नाही. पण त्याचा गौरव वाढतो, त्याला वाटतं वा वा, मला 10वीत यायला, आणि त्यामुळे त्याला अभ्यासाला बळ मिळतं. त्यामुळे ते पुढचं घ्यायचं, त्याला यायला लागलं की शाबास म्हणायचं. समजा तो म्हणला सर नाही कळत, ठीक आहे, नाही कळत आता सोडून देऊ, आपण पुन्हा बघू. या पद्धतीने त्यांना प्रेरणा देत राहिलं तर जेवढे भूमितीतल्या सिद्धता या आपल्याला कठीण वाटतात, तितके ते कठीण नाही. तरी पण आपण काय करू, मी मधल्या काळामध्ये तुम्हाला 1-2 सिद्धता देऊन ठेवीन ग्रुपवर, आपल्या टाकीत इथे तुमच्यापर्यंत येईल. पुढच्या शनिवारपर्यंत आपण त्याच्यावर विचार करून ठेवा. जर समजा तुम्हाला जमल्यात उत्तम जात, नाही जमल्या तर पुढच्या शनिवारी आपण त्याच्यावरच चर्चा करू. का तर बाकीचं हे तुम्हाला कळलंच आहे त्याचं नाटक, आणि त्यातलं पृथक्करण, संयोजन पद्धती वगैरे, पूर्वज्ञान काय ते, अशा जर काही आवड असलेल्या ऍडव्हान्स सिद्धता आहे चमत्कारिक, त्याचा विचार जर करायचा झाला तर पुढच्या शनिवारी त्यासाठी आपण वेळ देऊ. मी त्या सिद्धता फोटो काढून पाठवून देईन, कारण नुसत्या सांगून कदाचित कळणार नाही. आताची सोपी होती म्हणून तुम्हाला लक्षात आला, तिने पाठवून देईन आणि आपण ती सिद्ध करायची आहे. तर या दृष्टीने विचार करूया. आपल्या डोक्यात काही कल्पना असल्या तर अगदी जरूर बोला. त्रिकोण सिद्धता महत्व आपण मधल्या काही सिद्धता आहेत की जे आपण सिद्ध करू शकतो. जसं शंकू छेदात आहे का नाही, तसे प्रत्येकच सिद्धता. या दंडगोलाचं वक्रपृष्ठ तू पायरेस कसं आलं हे दाखवता येईल. शंकूचं घनफळ कसं आलं, काही प्रायोगिक असतील, काही हे असतं. तर असा काही विषय आपण जर करू शकलो तर ते जास्त बरं होईल. म्हणजे प्रत्येक प्रकरणात सिद्धता आहेत खरं. फक्त आपल्याकडे सोय काय केली की बऱ्याच विद्यार्थ्यांची सिद्धता या विषयाची धास्ती असल्यामुळे एसएससी बोर्डाने माघार घेतली. ही 7 प्रकरण आहेत ना, या 7 प्रकरणात सोपी सोपी उदाहरणं विचारा, गुणधर्मावर आधारित रचना विचारा, म्हणजे जेणेकरून मार्क मिळतील. मग त्रिकोणमितीचा सोपा भाग विचारा, आणि जी प्रकरणं सिद्धतेची आहेत, विशेषतः वर्तुळांनी, याच्यावरची सुद्धा उदाहरणं आहेत ना, आणि मग सोप्या सिद्धता आहेत, त्या नाही आल्या तर मग अवघड करूया. असा सगळा प्रकार असल्यामुळे त्याच्याबद्दल तर एवढं घाबरायचं कारण. तर एक मी उदाहरण आता तुम्हाला सहज विचारतो, पण ते 5 मिनिटात होऊ शकेल. जर वर्तुळाचा व्यास काढला, त्या व्यासाच्या अंत्यबिंदूतून 2 स्पर्शिका काढल्या, तर ते परस्परांना समांतर असतात. याची सिद्धता खूप सोपी आहे. वर्तुळाचा व्यास काढला आणि त्या व्यासाच्या अंत्यबिंदूतून 2 स्पर्शिका काढल्या, ते समांतर असतात. आता उलटी सिद्धता द्यायची की वर्तुळात 2 समांतर स्पर्शिका काढल्या, तर त्यांचे स्पर्शबिंदू जोडणारा रेषाखंड व्यास असतो. हे कसं काय सिद्ध करायचं, यासाठी आणखी एक सिद्धतेचा प्रकार आपण बघू. वर्तुळ काढलाय, त्याला 2 समांतर स्पर्शिका काढले, तर त्यांचे स्पर्शबिंदू जोडणारा जो रेषाखंड आहे तो म्हणजे व्यास असतो. असं सिद्ध करणार. कसं काय सिद्ध करणार? सर सांगू का?
सांगू हा, का मी? हा. सर, ओ केंद्र आहे आणि हा. एल आणि एम या समांतर स्पर्शिका आहे हो, आणि ए आणि बी स्पर्शबिंदू आहे, स्पर्शिकेचे 2 बरोबर आहे. स्पर्शबिंदू आहेत आणि मग हा. ओ ए आणि ओबी जोडा. हा. जोडलं. ओ ए स्पर्शिका त्रिज्या लंबतेच्या प्रमाणानुसार ओ ए लंब बरोबर एल, बरोबर. त्याचप्रमाणे ती वाढवा. ओबी ओबी पण लंब एम, ओबी आहे. लंब एम हा. आणि ओ ए वाढवा, हा. एक कोणती तरी वाढवा आणि हा. दुसऱ्या रेषेला समांतर असल्यामुळे त्यांचा अंतरछेद किंवा आंतरबिंदू. आंतरकोनानुसार 90 असेल आणि ओ बिंदूतून जाणारी ए बी आणि ओबी आणि ओ ए या दोन्ही रेषा एकालाच लंब आहे आणि हा. एकाच बाह्यबिंदूतून काढलेल्या रेषेबाहेरील बिंदूतून रेषेला एक आणि एकच लंब रेषा काढता येते आणि त्यानुसार दाखवता येईल. बस बस. आय थिंक यू गॉट सर. मला जास्त बोलता येत नाही, बरोबर आहे. हा एक या. प्रकार, म्हणजे हे तुम्ही सांगितलं तर बरोबर. तसं दुसरं आपण जे अप्रत्यक्ष वापरतो किंवा हा बिंदू त्या रेषेवर नाही असं मानू आणि मग बाहेर असेल तर तुम्ही सांगितल्याप्रमाणे ते होतं आणि मग तो त्रिकोण तयार होतो. ओ बी टी या त्रिकोणात 2 कोन काटकोन होतात. पण त्रिकोणाच्या 3 कोनांची बेरीज 180 असल्यामुळे 2 कोन काटकोन असणे शक्य नाही. मग शक्य नाही म्हणजे काय, आपण चक्रम सारखं मानलं म्हणून शक्य झालं आणि म्हणून त्याला म्हणतं अप्रत्यक्ष सिद्धता, की हे नाही. आणखीन एक म्हणजे अप्रत्यक्ष सिद्धतेचा असाचा हा प्रकार आहे ना, तसे सगळे पर्याय आपण मांडतो. म्हणजे जसं मी विद्यार्थ्यांना नेहमी सांगतो, काय असतं, वरती वर्गात ढकलला आहे, वरती वर्गात गेला आहे किंवा खालच्या वर्गातच राहिला आहे. याचे वरती वर्गात ढकलला आहे याला फुली मारली आणि वरती वर्गात गेला आहे याला फुली मारली, तर खालच्याच वर्गात राहिला याला बरोबरचं चिन्ह नाही केलं तरी इट गोज विदाउट सेइंग. 3च पर्याय आहेत ना. त्यामुळे एखाद्या याला तर जेवढे पर्याय असतील त्यातला आपल्याला सिद्ध करायचा तो पर्याय सोडून बाकीचे असणे शक्य नाही असे सिद्ध केले, त्याला म्हणतात अप्रत्यक्ष सिद्ध. हा पण एक सिद्धतेचा प्रकार. आणखी आणि बोला. कोणाच्या मनात काही शंका? मग आता मी काय करेन, पुढच्या वेळी हे पाठवतो तुम्हाला सगळं, 2 उदाहरणं जी म्हणतोय आणि पुढच्या शनिवारपर्यंत ती तुम्ही सोडून पाठवली तरी चालेल. समजा सोडवली नाहीत पण तुमच्याकडे तयार ठेवली तर पुढच्या शनिवारी ती 2 उदाहरणं आपण चर्चेला घेऊया. ठीक आहे? मला काही बोलायचं असेल तुला, रिॲक्शन किंवा काही ह्याच्यावर? मॅडम असं ताई. हॅलो, हा, कोणाला शंका आहे की अजून काही ऍड करायचं? तुमच्या डोक्यात काही असलं सांगा. मग पुढच्या आठवड्यात पुन्हा आपण ही चर्चा पुढे सुरू करू. तुम्ही हो, माझ्याकडे पाठवून द्या सिद्धतेचं. उदाहरणं पाठवतो ती. हा, तर अजून एक सत्र आपलं पुढच्या शनिवारी होईल आणि शनिवारी आपण पुन्हा 4 वाजता लॉग इन करा. 4 ते 5च आपलं पुन्हा नियोजित वेळेनुसारच सत्र होईल. काल झूमचं लॉग इन अवेलेबल नसल्यामुळे आज आपलं हे 11 वाजताचं सत्र झालं, पण शनिवारी पूर्ववत 4 वाजताचं शेवटचं सत्र होईल. मी फीडबॅक फॉर्म पाठवेनच, कदाचित मला वाटतं याच सत्रानंतर पाठवावा, म्हणजे पुढच्या सत्रापर्यंत आपण त्यावर थोडीफार चर्चा करू. आणि आम्ही आकाश सर आणि मी जसं हे करत होतो, चर्चा करत होतो, तसं एक व्हिडिओ, आता हे समजा 24 सत्र झालेत आपले पूर्ण गणिताचे, तर एक सत्रावर आपण जे शिक्षक इच्छुक असतील तर आपण प्रयोग करूया. एक व्हिडिओ घ्यायचा, एक कन्सेप्ट आपण पकडली तर त्याच्या प्री टेस्ट आणि मुलांसाठीच्या आम्ही तुम्हाला प्रोव्हाइड करू. तसेच व्हिडिओ हा तुम्हाला बघण्यासाठी अवेलेबल राहीलच आणि अजून काही ऍक्टिव्हिटीज त्या संदर्भात काही असतील तर त्या आपण कलेक्ट करू. आणि जर तुम्ही मुलांवर तो प्रयोग केला एखादा महिना एका व्हिडिओच्या संदर्भात, जास्त वेळ एकाच प्रयोगाला देऊ शकू आणि 1 महिना तुम्ही प्रयोग केला, एक प्री टेस्ट घेऊ,
मग शिकवल्यानंतर पोस्ट टेस्ट होईल 2-3 आठवड्यांनी. तर असं करून आपण रिझल्ट व्हेरीफाय करू शकतो की आपल्या शिकवण्यामध्ये आपण थोडासा फरक केला तर मुलांच्या आकलन क्षमतेमध्ये काही फरक आपल्याला आढळून येतो का, हे आपल्याला या रिझल्टच्या नुसार कळून चुकेल. तर असा साधारणतः आमचा मार्ग आहे. तर तुमचा सहभाग यामध्ये अपेक्षित आहे, कारण तुमच्या सहभागाशिवाय पुढे जाणे शक्य नाहीये. तर मी पुन्हा एकदा एक हे टाकेनच, म्हणजे फीडबॅक फॉर्म, आणि त्यामध्ये जे शिक्षक इच्छुक असतील ते यामध्ये पार्टिसिपेट करू शकतो. तर इथेच थांबते मी. आगाशे सर, आपलं आता हे शेवटचे सत्र चाललेलं आहे आणि बऱ्यापैकी आपला गेल्या 1.5 वर्ष आपलं हे काम चाललेलं आहे. पुढेही असंच काही ना काही आपले सत्र सुरूच राहतील. तुम्हाला सर्व सहभागी शिक्षकांना लॉग इन झाल्याबद्दल धन्यवाद. पुढच्या शनिवारी 4 वाजता धन्यवाद. आपण लॉग आउट होऊ शकता. जय श्री राम.